एका भावनाशील मनस्थितीमध्ये आज कर्तव्याच्या भावनेतून जे कर्तव्य मला दादांनी शिकवलं त्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीच्या खालापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची कल्पना राबवणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते जी सावंत, माझे सहकारी सुरता मुस्तकर, राजी पिंगळे, सुनील पाटील, सुरेशजी पाटील, भावनाताई, अश्विनीताई, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते किशोरबाई, उमेदवार श्रद्धाताई, देवनेताई, परिवर्तन विकास आघाडीचे व्यासपीठावरती बसलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम या परिसरांतील मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय दादांच्या निमित्ताने जी दुर्दैवी घटना घडली त्याचा असा खोलवर असा परिणाम महाराष्ट्रामध्ये झाला. एक दमदार नेतृत्व, आश्वासक नेतृत्व, महाराष्ट्राच्या समाजकारणात सर्वदूर क्षेत्रामध्ये 40 वर्ष महानी कामगिरी बजावलेलं नेतृत्व दुर्दैवाने एका अपघातामध्ये मृत्युमुखी पावतं. ते केवळ त्या परिवाराचा पुरती सीमित दुर्दैवी घटना नाही, तर महाराष्ट्राच्या दुष्काळातून अत्यंत एक दुर्दैवी घटना घडली. 40 वर्षाचा माझा त्यांचा प्रदीर्घ असा सहवास, या सहवासामध्ये राजकारण, समाजकारण, क्रीडा क्षेत्र अशा अनेक बाबींच्या वरती वेळोवेळी चर्चा केल्या. महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी जी पावलं उचलायची होती ती पावलं उचलली आणि ज्याचा उल्लेख नितीनजी तुम्ही या ठिकाणी केल्यात त्या मतदारसंघांची ज्या पद्धतीने विकृत मनोवृत्ती वाढीला लागते त्याचा बिमोड करण्यासाठी सुधाभाऊ आणि तुम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा कर्जतला आणि कोकणीला दादा आहे. याचा अर्थ कार्यकर्ते, जनता, त्या परिसरामध्ये असलेलं एक विकासाचं काम या सर्वांच्या ठिकाणी विलक्षण पद्धतीने दादा संबंध महाराष्ट्रामध्ये जोडते. आदल्या दिवशी त्यांची माझी प्रदीर्घ चर्चा झाली. जिल्हा परिषद, पंचायत समितीचं नियोजन आम्ही योग्य पद्धतीने करत आलो. महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीतून आपण नेमकं काय काम उभं केलं पाहिजे याबाबतची चर्चा केली आणि आज ते हयात नाही ही कल्पनाच मला कधी संभवत नाही, पण तरी सुद्धा दादांनी मला कर्तव्य शिकवलं. जिल्हा परिषदेमध्ये जेव्हा श्रद्धा किंवा देवाने उभे असतील तर एकनाथजी तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते मंडळी सर्व स्तरावरती जिद्दीने काम करतात. अशा वेळेला आपलं कर्तव्य, कर्म जे आहे ते पहिल्यांदा केलंच पाहिजे अशी आग्रही भूमिका दादांनी त्यांच्या गेल्या 40 वर्षाच्या सहवासामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती बिंबवली आणि म्हणूनच एका विषण्ण मनस्थितीमध्ये का होईना पण आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मी भावना मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित. खरं तर 26 तारखेला कर्जतच्या सगळ्या परिसरामध्ये फिरलो. त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा, परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये गेल्याच्या नंतर परिवर्तन करायचं तर या अटळ भावनेतून कार्यकर्त्याच्या मनोनिग्रहाने काम करतो ते कर्जत तालुक्यामध्ये भारताच्या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनुभवलं. 1 तारखेला आपल्याला वेळ दिली होती पण दुर्दैवाने त्याच वेळेला घटना घडली. पण आज सुद्धा मगाशीपासून मी सावरलीचा मतदारसंघ असेल, अतकरगावचा मतदारसंघ असेल, कार्यकर्ता किंवा महाराष्ट्राच्या मनावरती झालेला आघात सहन करत कुठल्या तरी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद आणि शक्ती दाखवतो. त्या शक्तीच्या पाठीमागे आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे हा विचार दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सतत त्या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या कालावधीमध्ये खालापूर तालुक्याचं भवितव्य मोठ्या प्रमाणावरती बदलत आहे. प्रचंड प्रमाणावरती येणारे औद्योगिक वेगवेगळे कारखाने, कारखान्याच्या विरोधीत वाढणारं नागरीकरण, या नागरीकरणाने वाढणाऱ्या औद्योगिकरणामध्ये स्थानिक आणि स्थानिकातला इथला भूमिपुत्र आता अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे हरवला जातो की अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये. ज्यावेळेला झुंडशाही वाढते
एखाद्या बाबतीमध्ये आपण सर्वाधिकार आहोत अशापैकी भावना रुजू होत असते. संविधानातून मिळालेला अधिकार जनमानसांच्यासाठी असतो. त्याच्याऐवजी व्यक्तिगत भागभांडवल वाढवण्याची मानसिकता ज्या वेळेला वाढीला लागते त्याला परिवर्तनाच्या विचाराच्या माध्यमातून आपण सगळेजण विचाराने जोडले जातो. एकनाथरावजी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला कोणी परवानगी दिली, ह्यांना तो विचारण्याचा नैतिक अधिकार त्यांनी केव्हाच गमावलाय. पण नैतिकता ज्यांच्या अंगाला कधी शिवली नाही त्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य तुम्ही कधी घेऊ नये. पण नैतिकतेचा त्याचा दुरान्वय कधी संबंध आला आणि त्याच्यामुळे एका मनोभूमिकेतून आपण ज्या वेळेला विचाराच्या माध्यमातून जोडले जातो त्यावेळेला अनेक वर्ष प्रत्येकाने आपापल्या परीने एक वैचारिक संघर्ष जरूर या सगळ्या परिसरामध्ये केला असेल. पण या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्याचा मानच ज्याला स्पष्ट केला सुधाभाऊने असेल, नितीनदादांनी असेल, त्याचे परिणाम इतक्या खोलवर पद्धतीने रुजले गेले की आता दोन वेगवेगळे विचारसरणीचे कार्यकर्ते एकत्रितपणाने काम करतायत असं न वाटता एक जिन्सीपणाने ज्या पद्धतीने तुम्ही ताकदीने उभे राहतात याचा अर्थ कर्जत खालापूरचं परिवर्तन अटळ आहे. याच्यात कोणाच्या मनामध्ये काही शंका होती आज कारखानदारी येणार आहे. प्रचंड प्रमाणात कारखाने येते, नागरिकांना होतात, त्या स्कीम वाढल्या जातात. येणाऱ्या कारखानदारीमध्ये अगदी कामाची सुरुवात कारखान्याची उभारणी करण्यापासून हस्तक्षेप केला जातो. आज कळत कळत होणाऱ्या रोजगारामध्ये स्वतःच्या पायावरती क्षमता असणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. एकनाथजी मगाशी बोलता बोलता म्हणाले की श्रीमंत इथं राहिले, गरीब तिथे गेले. वैचारिक श्रीमंती असणारी माणसं सगळी तुम्ही आहात आणि मग त्या गरिबी आणि श्रीमंतीच्या ह्या वेगवेगळ्या व्याख्येमध्ये प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण वैचारिक श्रीमंतीचं वय काय असू शकतं हे आजची सभा अतकरगावची, सासगावची आपल्याला दाखवते आहे. त्याचा मला मनापासून अभिमान त्या ठिकाणी वाटतो. त्यावेळेला कार्यकर्ता जिद्दीने जसं आता उत्तमभाऊंनी मधल्या कालावधीमध्ये निर्णय घेतला एका मनोनिग्रहाने आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं प्राधान्य पुढच्या कालावधीमध्ये फार वेगळ्या पद्धतीने राहणार. सासगावची भूमी धाकटी पंढरी म्हणून हा सगळा परिसर ओळखला जातो. इथे फार मोठ्या प्रमाणावरती आध्यात्मिक विचारसरणीचा वर्ग या ठिकाणी आहे. धाकट्या पंढरीच्या या गावामध्ये मी ज्यावेळेला येतो BL पाटील साहेबांचं नेतृत्वाच्या परिसरामध्ये घडलं, ज्यांनी या महाराष्ट्राला नेतृत्व दिलं, कुलाबा जिल्ह्याला नेतृत्व दिलं, अंतोले साहेबांचं सहकार्य पण नेतृत्व दिलं. या सगळ्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर उद्याच्या भवितव्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जी नैतिक जबाबदारी आहे त्या नैतिक जबाबदारीची मांडणी या निमित्ताने मी करणार. इतक्या मोठ्या प्रमाणावरती कारखानदारी येते, सक्षमपणाने काम करणारा प्रत्येक जण त्या ठिकाणी आहे. मला वाटते तेच मी करणार. याच पद्धतीने काम करणारी मानसिकता ज्यावेळेला वाढीला लागते कधीतरी धनशक्तीच्या विरोधामध्ये लोकशक्ती एकत्रित होतच असते. कर्जतकरांनी दाखवून दिलं किती धनशक्ती जरी एका बाजूला असली, बलाढ्य म्हणून स्वतःला समजवणारी जरी असली तरी जनशक्तीचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इतका दिला की त्याच्यातून परिवर्तनाचं नवीन चित्र उभं राहिलेलं तुम्ही आम्ही पाहू शकतो. तुम्ही मगाशी म्हणालात व्हाईट वॉश दोन्ही तालुक्यामध्ये असा करा की परत तुमचं नाव घेण्याची ताकद कोणाच्यात उरणार नाही, इतकी शक्ती तुम्ही त्या ठिकाणी दाखवा. एवढंच मला याने द्यायचं. कारखानदारी इथला भूमिपुत्र, इथले सगळे तरुण, रोजगार, बेरोजगार, कुशल कामगार, तंत्रज्ञ, महिलांचं बचत गट, अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या माझ्या महिला भगिनी, या सर्वांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची संधी उद्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होती. अगदी छोटंसं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असेल तरी सुद्धा ते आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी ज्याला प्रवृत्ती वाढीला लागत असते त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढा देण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. ती लढा ज्या वेळेला देण्यासाठी आपण ज्याला या माध्यमातून उभा राहत असतो त्याला त्या लढ्यामध्ये सुनील तटकरे 100% तुमच्या पाठीमागे आहे ही ग्वाही देण्यासाठी त्या राष्ट्रपतीला. कारण हे सगळं कणखरपणाने, आत्मविश्वासाने आपल्या स्वतःची अस्तित्व आणि स्वाभिमानपूर्वक प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद असलेल्या प्रत्येकाच्या पदरामध्ये जे त्याचं कर्तृत्व आहे त्याला ते मिळालंच पाहिजे ही भूमिका घेऊनच आपण पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. कारखानदारी वाढेल. कारखानदारीच्या माध्यमातून छोटे मोठे वेगवेगळे व्यवसाय त्या निमित्ताने उभे राहतील. या सगळ्या व्यवसायामध्ये ठळकपणाने तुम्हाला मला दिसत आज जसं आपलं संवाद म्हणून चाललं आहे या माध्यमातून तुम्ही प्रभावीपणाची मांडणी करण्याचा पुढे जे ज्यावेळेला प्रयत्न करत असतात त्यांना उद्याच्या पासून 7 तारखेला मतदान होईल, 9 तारखेला निकाल लागेल. जसं या मतदारसंघातून श्रद्धा आहेत किंवा देवण्याची आहेत तसं खाना पंचायत समितीच्या मतदारसंघातून भूषण त्या ठिकाणी निवडणूक लढतो आहे.
तिथेही बऱ्याच गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. तरुणांची साथ, वडिलकीचा आशीर्वाद आणि मायमाऊलींची मिळणारी आशीर्वादाची ताकद, एक जमेची बाजू परिवर्तन विकास आघाडीच्या पाठीमागे उभी आहे. त्याच्यातून आपण या उद्याच्या भवितव्याच्या काळामध्ये वाटचाल त्या ठिकाणी करायची. येणाऱ्या कारखानदारीचं स्वागत आपण नक्कीच त्या ठिकाणी करू, पण त्याचबरोबर की आपला हक्क कदापि बाजूला सारला जाणार नाही. या मनोनिग्रहातून आपल्याला उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. ती करण्यासाठीच संघटित होण्याची गरज त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रश्नांचा जाहीरनामा या ठिकाणी केला गेला. आरोग्याचा असेल, रस्ता पायाभूत सुविधा असेल, प्रगत शिक्षणाचा असेल, शुद्ध पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असेल, उद्यान आणि विरंगुळ्याची स्थापना करायची असेल, आरोग्य आणि स्वच्छतेवरती अधिक भर ठेवायचा असेल, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिला बचत गटांना उद्योग करण्याच्यासाठी अनेक बाबी असतील. तुमची लेख किंवा बहीण असलेल्या आदितीकडे आज महिला बाल कल्याण विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी. मी आपल्याला आश्वस्त करतो, या विभागाच्या मार्फत केंद्र सरकारच्या ज्या आणि राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या राज्याला राबवण्याचं काम परिवर्तन विकास आघाडीच्या मार्फतच पुढच्या कालावधीमध्ये केला जाईल असा शब्द सुद्धा या निमित्ताने मी देऊ इच्छितो. किशोरजी, तुम्ही या ठिकाणी आलात. मी तर अनेक वर्षापासून आपण एकमेकाला ओळखत आलो, परिचय आहे. पिढ्याने पिढ्या परंपरेने आपण एकमेकाची साथ आयुष्यभरामध्ये देत आलो. परंतु काही वेळेला वैचारिकरणाच्यामुळे कदाचित आपण वैचारिक भूमिकेपासून बाजूला असतो. पण ज्या वेळेला अस्मितेचा प्रश्न येतो, संस्कृतीचा प्रश्न येतो, त्यावेळेला आपल्याला सर्वांना एकत्रितपणाने येणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असायला लागते. त्या काळाची गरज लक्षामध्ये ठेवत हे व्यासपीठ ज्यावेळेला या ठिकाणी उभं राहत आहे, या व्यासपीठातील जमलेले सर्वच नेते मंडळी ज्यावेळेला या विचारांच्या माध्यमातून एकत्रित येत आहेत, याचा अर्थ काम करणारी अपप्रवृत्ती काय पद्धतीने लोकांना चळते आहे त्याच्या विरुद्ध स्वाभिमानपूर्वक वैचारिक लढा देण्यासाठी इतका प्रचंड जनसमुदाय एका जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी जातो. 4 जिल्हा परिषद मतदारसंघ, 8 पंचायतींचे मतदार, पलीकडे 6 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 12 पंचायतींचे मतदार. इतक्या मोठ्या प्रमाणावरती विस्तृत असलेल्या या सगळ्या परिसरामध्ये ज्या वेळेला विचारपूर्वक आपण पावलं उचलण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला सर्वदूर पद्धतीची ताकद आणि शक्ती आपल्या पाठीमागे उभे करण्याची आवश्यकता असते. मला जाणीव आहे की वैधानिकरित्या हा माझा लोकसभा मतदारसंघ आहे. हा भाग आपल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये. शेवटी मी आघाडीच्या घटक पक्षातला एक महत्वाचा पक्ष आहे, त्या पक्षाचा मी प्रदेशचा अध्यक्ष त्या ठिकाणी. स्वाभाविकपणे आपल्या पाठीमागे राजकीय सामाजिक ताकद उभी करणं हे माझं कर्तव्य आहे. अजितदादांनी मला कर्तव्य शिकवलंच आणि कर्तव्याच्या भावनेतून आपल्या सभेत असलेल्या सर्वांना न्याय कसा देता येईल त्या पद्धतीने काम करण्याची एक विचारधारा ज्या पद्धतीने दिली, त्या विचारधारेला बळ आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये द्यायचं. राजकारणामधला वेगळा काही विचार असेल, पण आज आपल्याला तुम्हाला मी नितीनदादा एकनाथजींना आश्वस्त करतो आणि किशोरजींना आश्वस्त करतो. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे 3 उमेदवार असले तरी ज्या ज्या ठिकाणी मशाल असेल त्या मशालीच्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता त्या ताकदीने त्या ठिकाणी काम करेल हे सुद्धा आपल्याला आश्वस्त त्यानिमित्ताने करतो. कदाचित आपला उमेदवार नसेल, पण ज्या वेळेला या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही सोबत याल, त्याला खालापूरची पंचायत समिती एक हाती परिवर्तन विकास आघाडीच्या ताब्यामध्ये येईल. त्याला तुम्हाला सोबत घेतच कारभार किशोरजी केला जाईल असं स्पष्टपणाचं अभिवचन या निमित्ताने आपल्याला देईल. म्हणून शेवटचे 4 दिवस आहे. आज 3 तारीख, 4, 5, 6 3 दिवस आपल्या तालुक्यासाठी किती महत्वाचे आहे. या तालुक्यातल्या सर्वसामान्य मतदार प्रश्न नाही, पण डोळ्यात तेल घालून तुम्ही ज्याला उभा राहा, त्याला कोणी काही पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या दिवशी मतदान केंद्रामध्ये जाल त्यावेळेला तुम्हाला जिथे घड्याळ दिसेल, तिथे मशाल ज्या ठिकाणी दिसेल, त्याच्यावरती बटन दाबत या तालुक्याचं परिवर्तन अटळ करण्याचा निर्धार जनमानसाने तो केला आहे. लोकांनी एकदा निवडणूक हातामध्ये घेतली की कोणाचं काय चालत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेतून या देशाने या राज्याने अनेक वेळा अनुभवलेला आहे. ते आता कर्जत खालापूरमध्ये अनुभवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एका बाजूला तो अढळ विश्वास व्यक्त करत असताना पुढची बांधिलकी आमची सर्वात महत्वाची. निवडणुकीच्या यशाच्या नंतर याच बांधिलकीच्या माध्यमातून आम्हाला सर्वांनाच उत्तरदायित्व मनामध्ये ठेवत काम करण्याचे कठोर परिश्रम त्या निमित्ताने घ्यावे लागते. येणारे कारखानदारी असेल, तिथे जमिनीचे मिळणारे दर असतील, तिथल्या छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून खंबीरपणाने स्वतःच्या पायावरती उभा राहणारा कार्यकर्ता या परिवर्तन आघाडीचा जो असेल
योग्य पद्धतीने समन्वयातून त्या ठिकाणी काम करेल, याच्या पाठीमागे पूर्णपणाची ताकद मी उभी करेन हे मी वारंवार एवढ्यासाठी स्पष्ट करू इच्छितोय. आणि याची आवश्यकता आज या ठिकाणी कर्जतकरांनी की हाक आखली, 5,000चा मताधिक्याचा फरक ज्यावेळेला पडतो त्यावेळेला याचा अर्थ मनामध्ये लोकांच्या रुजलेली भावना की मतदान रूपी व्यक्त करण्याची जी काही आपल्याला संधी मिळते आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही त्या ठिकाणी कमी पडत नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. श्रद्धाजी तुम्ही असतील, देवानंदजी असतील, तुम्हाला एक समाजसेवेचा वारसा कुटुंबातून मिळाला. योग्य पद्धतीने समन्वय साधत ज्या पदावरती काम करण्याची संधी जनतेने दिली त्या पदाला न्याय देण्याचा तुमच्या हातून त्या ठिकाणी प्रयत्न. भूषण मला असं वाटतं पहिल्यांदाच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाचा कौल त्या ठिकाणी मागतो. आणि मला विश्वास आहे की त्याला सुद्धा एक विचाराचा वारसा मिळाला, समाजसेवेचा वारसा मिळाला. तरुण वयामध्ये ज्या वेळेला ही सगळी मंडळी काम करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांचीच असते. सावरली मतदारसंघामध्ये प्रमिलाताई माळी आपल्या उमेदवार प्रमिलाताई पाटील त्यांची निशाणी मशाल आहे. त्याही प्रचाराच्या निमित्ताने त्या मतदारसंघामध्ये मी 4-5 ठिकाणी फिरलो. इतक्या मोठ्या क्रमावरती प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर ज्येष्ठ नागरिक होते, तरुणांची संख्या, जिद्द पाहिली, माता भगिनी सुद्धा भेटला. त्यांच्यातून त्यांच्या मनामध्ये असलेला आशय सहजगत्या पाहता आला. एका बाजूला डोळ्यामध्ये अश्रू आहेत अजितदादांच्या निधनाचे, पण दुसऱ्या बाजूला एक निर्धार प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्या विचाराच्या माध्यमातून भविष्याची वाटचाल करण्यासाठी एका विचारातून आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण सर्वांनी मिळून शक्ती द्यावी एवढी नम्रतेची विनंती या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितोय. 9 तारखेनंतर निकाल द्यायला लागेल त्याला कदाचित इकराजी किंवा नितीनदादा मी येऊ शकणार नाही आणि जिंकण्याचा जल्लोष साजरा करणार नाही, पण जिंकण्याचा मनामध्ये दिलेली उर्मी जनतेची साठवण उद्याच्या 5 वर्षात तुमची सेवा करण्याचं मात्र काम एक व्रतस्थ म्हणून सुनील तटकरे करेल हा शब्द अजितदादांच्या तुमच्या निमित्ताने या ठिकाणी मिळेल आणि तेच महत्वाचं आहे. उद्याचं उत्तरदायित्व मनामध्ये ठेवत त्याच पद्धतीने आपण एकत्रितपणाने या सगळ्या परिसरामध्ये स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या निमित्ताने येणारं औद्योगिकरण, नागरीकरण या बाबतीमध्ये आपल्या स्वतःचं स्वयंभू पद्धतीचं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीतून, कारण खालापूर हे सुद्धा कारण दीर्घकाळ BL पाटील साहेबांनी या सगळ्या परिसराचं विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं. या सगळ्या परिसराला न्याय देण्याच्या दृष्टीतून त्यांनी त्या वाईला काम केलं. आज 40-50 वर्षाच्या कालावधीच्या नंतर सुद्धा या महनीय व्यक्तीने ज्या पद्धतीने नेतृत्व दिलं तो नेतृत्वाचा विचार मनामध्ये ठेवत आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करत आहे. हे काम करण्यासाठीच आपण एकत्रितपणाने त्या ठिकाणी आलेलो आहोत. एकत्रित आपलं येणं हे निकोप पद्धतीत राहील. उद्याच्या भवितव्याची वाटचाल मनामध्ये ठेवण्यासाठी निर्धारपूर्वक त्या ठिकाणी असेल. म्हणूनच आपण सर्वजण त्याच पद्धतीने ताकदीने त्या ठिकाणी काम करूया. आज बोलत असताना शब्द विचार याची तेवढीशी मेळ मला घालता आली नाही, मी ज्या मनस्थितीत आहे तेवढीशी मेळ घालता आली नाही. पण म्हणून मी जाता जाता पुन्हा एवढंच सांगतो की जरी आज मी फारसं बोललो नाही तरी सुद्धा निवडणुकीच्या तुमच्या पाठिंब्याच्या यशाच्या नंतर तुमचं दायित्व मनामध्ये ठेवत काम करण्याचं जबाबदारी सुनील तटकरे अंतःकरणापासून या ठिकाणी स्वीकारतो आहे. एवढंच आपल्याला अभिवचन पुन्हा या निमित्ताने देतो आणि अशाच पद्धतीने आपण सगळेजण काम करण्याचा प्रयत्न करू. सुधाभाऊ आणि नितीनजी, तुम्ही या 2 तालुक्यामध्ये ज्या निर्धाराने काम करण्याचा प्रयत्न करताय त्याला सर्वदूर पद्धतीची जनतेची, नव्या पिढीची, माता भगिनीची ताकद जी पाठीमागे मिळते आहे ती ताकद सोबत घेत तुम्ही सर्वांनी म्हणून सतत काम करत राहावं अशा वेळीच्या अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि इतर पर्यावरण असेल, कचरा व्यवस्थापन असेल, सांस्कृतिक वारसा असेल, सार्वजनिक सभामंडप असेल, आदिवासी वाड्यांतील हक्कांची घरकुलं बेघर असतील त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी योजना असेल, या सगळ्या योजनेचा लाभ देण्याच्यासाठी मला मिळालेला वैज्ञानिक अधिकाराचा वापर करत आपल्या या सगळ्या परिसरातील असलेल्या घरकुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्णपणाचं सतर्क राहून काम आम्ही निश्चित करू एवढा शब्द या निमित्ताने देतो. खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी जमला. खरं तर 8 वाजल्यापासून सभा सुरू करा असं मी वारंवार सांगत होतो. त्याच्यामुळे एकनाथरामचे प्रखर विचार सगळ्यांना ऐकता आले असते, पण नेहमीच्या मनात असेल 9 तारखेला तुम्ही अधिक प्रखर बोलावं. जनतेने दिलेला पाठबळ किती शक्तीने उभं राहत आहे ते त्यावेळेला सुद्धा निश्चितपणाने अनुभवायला मिळेल. कर्जतचा निकाल 6+12 आणि इथला 4+8 असा 10, 20, 30 बेरीज माझी सुनील पाटील चुकत नाही आणि त्या बेरजेसह
बेरजेचं राजकारण करत कर्जत खालापूरच्या विकासासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं एवढी विनंती करतो. आपल्या अंतःकरणापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.